प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. आवर्तनाचे पाणी साठवण तलावात पोहोचल्याने सत्ताधाऱ्यांनी जलपूजन करून तलावाची पाहणी केली. येवले शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावात पाण्याची पातळी घटल्याने शहराच्या अनेक भागात दूषित व गढूळ पाणी पुरवठा होत होता. आरोग्याच्या दृष्टीने शहरातील नागरिकांच्या पाण्याबाबत तक्रारी वाढल्याने मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार येवले शहराच्या साठवण तलावात पाणी सोडण्यात आले आहे. यापुढे शहराला 4 दिवस ऐवजी 3 दिवसाआड पाणी पुरवठा होणार असल्याचे यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे व प्रवीण बनकर यांनी सांगितले. येणाऱ्या पुढील काळात उष्णतेची दाहकता वाढणार असल्याकारणाने नागरिकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा असे आवाहन करण्यात आले. आज संध्याकाळपर्यंत तलावात 2 मीटरपेक्षा अधिक पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. साठवण तलाव पूर्ण दाबाने लवकर भरावा यासाठी 2 गेटची निर्मिती करून 2 मोठे पाईप टाकण्यात आल्याने लवकरच तलाव भरला जाईल. यावेळी नगरसेवक महेश काबरा, निसारभाई शेख, सुनील जाधव, जावेद मोमीन, पंटी परदेशी, गणेश गायकवाड, दीपक लोणारी, बंडू क्षीरसागर आदी उपस्थित होते. न्यूज लोकतंत्र 18 साठी अयूब शाह, येवला. नगरपालिकेच्या सर्व नागरिकांना, महिलांना नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वतीने विनंती करतो की कारण आता उन्हाळा चालू होईल तर आपण हे पाणी पुढचं रोटेशन येईपर्यंत जपून वापरावं एवढंच या निमित्ताने मी सांगतो. येवले नगर परिषदेच्या साठवण तलाव पाणी कमी असल्याने येवलेकरांना पिण्यासाठी पाणी गढूळ पाणी, खराब पाणी येत होते जरा. त्यामुळं पाण्याचं नगरपालिकेकडे नागरिकांनी प्रस्ताव हे केला आणि तक्रारी केल्या. मग तो आम्ही नामदार भुजबळ साहेबांना सूचना केली आणि साहेबांनी आदेश केले अधिकाऱ्यांना, पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांना आदेश केले व नगर परिषदेला पाणी सोडण्यात आले आणि आज पाणी येवलेकरांना मिळाले आणि जे पाणी 4 दिवसात येवलेकरांना मिळत होते ते 3 दिवसात पाणी मिळणार आहे आणि शुद्ध पाणी मिळणार आहे. नामदार भुजबळ साहेबांच्या सूचनेनुसार येवला शहरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न होता, पण साहेबांची सूचना आल्यानंतर तत्काळ पाणी सोडलं गेलं. पाणी सुटत नव्हतं कारण शेतीची पाण्याची मागणी नव्हती, पण भुजबळ साहेबांच्या आदेशामुळे पाणी आलं. आज येवलेकरांचा जे 4 दिवसाआड पाणी येत होतं ते 3 दिवसाआड आणण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते यांच्या सूचनेनुसार साहेबांना कल्पना दिली तरी 3 दिवसाआड पाणी येणार आहे. आणि पाणी आल्यानंतर मी नागरिकांना एकच आवाहन करीन, पाणी जपून वापरा आणि जेणेकरून ते 3 महिने आपल्याला पुरेल.